बाजारात कुठल्या पिकाला जास्तीत जास्त मागणी आहे, कुठल्या पिकाला जास्तीत जास्त भाव आहे आणि त्याचं उत्पन्न आपण जास्तीत जास्त कसं घ्यायचं यावर आपण सगळ्यांनी मिळून चर्चा करायची. पण सगळे शेतकरी जमणार कसे? तेच तर आपण करायचं. आपण सगळ्यांना एकत्र आणायचं. नाही, ह्या ताण्याला एखादं वेगळं पीक घेऊच वाटलं नाही, म्हणजे जे सगळ्यांना योग्य वाटतंय तोच निर्णय आपण घ्यायचा. आपण असं एकट्या दुकट्यासाठी अख्खा निर्णय नाही बदलू शकत. हा अच्छा अच्छा, म्हणजे कसं आहे की ताण्याला वाटलं आपल्या मळात हरभरा लावावा तर ते त्याला लावता येणार नाही. बरोबर बरोबर. पण या सगळ्याचं नेतृत्व कोण करणार, म्हणजे पुढारी कोण याचा? हे काय राजकारण नाही पुढारी नेमायला. पण ही पिकं ठरणार कशी? मी आणि राणाजी शेती विभागात जाऊन चर्चा करून ठरवू. म्हणजे आमच्या समद्यांच्या जमिनी तुम्ही ताब्यात घेणार म्हणा की? अजिबात नाही. कलेक्टिव्ह फार्मिंग करायचं म्हणाले मी. त्याचा बाबतीत होत म्हणजे बघा गावकऱ्यांनो, हे बघा, म्हणजे तुमच्या जमिनीचा निर्णय कोण घेणार? राणा ना अंजली. म्हणजे ते बनणार मालक आणि तुम्ही मजूर. नाही नाही, असं अजिबात नाही. अहो तसं नाही. ते एखाद्या शेतकऱ्याला स्वतःच्या मनात काय पिकवायचं हे जेव्हा ठरवता येत नसते की नाही, तेव्हा तो मजूरच असतोय. हे बघा, जाग व्हा. त्या कलेक्टिव्ह फार्मिंगच्या नादाला लागून बरबाद उचलला नाही तर. बरबाद काय यात? अहो पर यात फायदा तरी कुठे दिसतोय? आपल्या मळ्यात आपण उपर. नाही नाही, असं काय बी नाही. काय नाही बघा राणादा, पर मला काय हे पटलेलं नाही. आम्ही काय म्हणतो नाही, म्हणजे गावात जर कुणालाच काय पटलेलं नाही तर उगाच कशाला करायचं हे समजत. गावाला काय कळते? राणादान अंजली वहिनी बरोबर बोलाल्यात. मग ते ठेवा तुमच्या संकटच. नाही नाही, मी काय म्हणतोय माझं हे एकदा बघा राणादा, मला काय हे मान्य नाही, पण मी काय माझी जमीन देऊ शकत नाही. ऐकून तर घ्या. ऐकूया की. अहो दादा, दादा ऐकून तर घ्या. म्हणणं तर ऐकून घ्या आमचं. थांबा. राणा दादा, तू बी एक शेतकरी आहे, असा कसा म्हणतोय? बघा मंडळी, राणा दादा गप बसला. चला ए, चला रे, चला. अरे ऐका तरी, ऐका तरी. अरे ऐका तरी. पकड, काय हातात दिलंय समजा. होऊन द्या आमचा. सध्याच्या अडचणींवर कलेक्टिव्ह फार्मिंग हा एकच उपाय. प्रत्येक जण जर का स्वतःच्या मनाचं करत राहिला ना तर सगळं पहिल्यासारखंच होईल. अहो तुम्ही बोलत का नाही आहात? आता कसं बोलू? मला तुमचं म्हणणं बी पटते आणि त्यांचं बी. हो, पण कलेक्टिव्ह फार्मिंग करणं ही गरज आहे आपली. काय गरज नाही. नाही, मी काय म्हणतो, लोकांनी ठरवू दे की. हे मळा शेतकऱ्यांचा आहे, आपल्या मळ्यात काय पिकवायचं हे त्यांना ठरवू दे. नाही, लोकशाही आहे. हे उगीच कशाला हुकुमशाही गाजवायची? राणा शेतकरी आहे, त्याला पटलंय, त्याचं तर निदान ऐकून घ्या. राहू दे बापू, चला. उगीच हुकुमशाही करायची म्हणजे काय? चला. अहो मला मळ्यात जायचं. जो काय निर्णय घ्यायचा तो नीट समजूतदारपणानं घ्या. मजी झालं. हॅलो.
अकेला तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला. अप्पू, अरे नमस्कार करतो. अरे राणा, अरे अरे राणा, कसं आहेस हा? अरे एकदम झाक. अरे राणा तू हाय वैसाच आहेस देख. हा एकदम समाधान मेरे को. लई भारी. ते समजा जाऊ द्या, तुमची तब्येत कशी आहे ते सांगा. तसं मध्ये जरा दवापाणी चालू होता, पण आता एकदम झकास. बरकत अरे रशीदान दिलं कुंदा राणा को लाकी दे. राहू दे, जाताना घेतो. लाडू लय खुश होईल. अरे होय, मेरे को लाडू को मिलना है. बरकत लय बोल्या लाडू के बारे में. राणा येता तर तुम्ही आला कुठ नाही एवढ्या वेळाने. ते मीटिंगला गेलतो. मीटिंग? काय की मीटिंग रे? काय सांगू अप्पू तुम्हाला, पिकाला पहिल्यासारखा भाव राहिला नाही आणि उत्पन्न बी पहिल्यासारखं नाही. म्हणून मी आणि अंजलीबाई शेतकरी अधिकाऱ्याचं मार्गदर्शन घ्यायला गेलतो. मग तिकडे ठरलं की समजांनी एकत्र येऊन शेती करायची. पण गावातलं कोण तयारच होईना झाले. समजासनी आपली सेपरेट सेपरेट जमीन पाहिजे. अरे मग अंजलबाई काय बोलले नाही का? अहो सांगितलं की, मी बी सांगितलं, पण कधी नव्हते माझं बी ऐकणं झाले. काय तर म्हण हक्काची जमीन जाणार, मजूर होणार. आणि अब्बू त्यो गावात पप्पे आले ना व, त्यो मध्ये मध्ये काड्या घालायलाय. मग समधी माणसं बिरबिरली. ह्यो सगळा इलेक्शनचा परिणाम आहे बघ. आता लोकांनी सांगण्यात काही पॉइंटच नाही, नाहीतर ह्याचा इलेक्शनवर असर होणार. होय इलेक्शन होणार. तू सोचता मेरी क्या? कितनी बार बोला मैं तेरे को, अरे टाइम पे शादी होना, येड़े शादी होय पाहिजे. अबू तू फिर से शुरू हो गया. हो असे परसे. राणा ऐसा आहे देख, जुने माणसाने सांगितलेलं आताच्या पोरासने नाही पटत. पर अंजलीबाई एकदम हुशार. वो बोलेगी ना, वो सोच विचार कर कुछ बोलेगी रे. तू उसका सुनने का. तू बैठ, मैं आया. अहो कुठं निघालास आता? अरे मैं आया चक्कर मार के. तू बैठ. हे वय का चक्कर मारायचं? अहो कसला अंधार जात आहे? अरे इतली मिट्टी नी मिट्टी याद आहे मेरे को. अरे जन्म गेला या मातीत. तू बैठ, मैं आया चक्कर मार के. बैठ बोलतो ना. ऐक राहिला हो नाही सुनेगा. काय झालंय? असं गप का बसलाय? ते मीटिंगचं काय? जाऊ द्या. आता शेतकऱ्यासनी तुमचे मुद्दे पटत नाहीत, त्याला आपण तरी काय करणार? पण तुम्हाला पटलाय ना? होय, पण ते गावकऱ्यासनी समजवणं जरा अवघड आहे. हो, आपण दोघांनी मिळून समजावलं असतं, पण तुम्ही गप्पच बसला. नाही हो. ते शेतकऱ्यांचं म्हणणं बी बरोबर आहे, त्यात काय बी चुकीचं नाही. स्वतःच्या जमिनीवरचा हक्क सोडून ती जमीन कशी काय देणार? पण हक्क राहणार असं कोण म्हणालं? शेवटी जमीन त्यांचीच आहे ना. शेतकरी म्हणजे बळीराजा. याला त्याचं रान म्हणजे त्याचं राज्य वाटत असते. लाख अडचण येऊ द्या, किंवा त्याचा राजेपणा सोडणार नाही. काळ्या आईने दिलेला अधिकार आहे ते सजासजी सोडणार नाही आणि सोडायचा बी नाही. म्हणजे मला बी असं कोणी विचारलं असतं तरी बी मी ऐकलं नसतं. म्हणजे तुम्हाला माझा मुद्दा पटलाच नाहीये.
अहो मग आधीच नाही का सांगायचं? नाही नाही, मला पटलंय. असं शेतकऱ्यांवर जोर जबरदस्ती करून काय बी उपयोग नाही. म्हणजे ज्याला मनापासून वाटेल तो येईल आपल्या संगत. राणादा, 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 काय झालं? काय झालं? अरे मळ्यात आबूसने डुकरानं डुशी मारली. हा, थोडक्यात निभावले बघ. आबू कुठे आहेत? दवाखान्यात डॉक्टर त्यासनी ड्रेसिंग करतोय. तिथनं मळ्यात जाणार आहे. बरं ठीक आहे, चला आपण दोघांना जाऊ. चला. नग ते आता मळ्यात गेले असतील, आपण तिकडच जाऊया. ठीक आहे, हे घ्या. हो. हे आपण दिले. सुरेश, सुरेश, अरे खाली ये लवकर. अरे ते आबूला डुकरानं मारलंय. सुरेश, हॅलो हॅलो. अरे ये की लवकर. अरे चल लवकर. काय अरे ते आबूला डुकरानं मारलं, आपल्याला मारायचं. चल लवकर. बरं हॅलो, चल लवकर, चल चल. अहो सावकाश जा. काय रे बरकत, काय झालं? अरे काय नाही, आबू तिथं बांधा उभं होत. ती कुठनं आलीत आणि आबूची जवळ फास्टात गेलीत. आबूचा तोल गेला ना आबू खाली पडला. मला तर वाटते रानात धाडच पडले बघ त्यांची. तरी मी आबू तुम्हाला सांगत होतो रातचं बाहेर पडू नका म्हणून. अरे एक नाही ज्यादा आहे ती. पिकाचं नुकसान करणार गाड्या. ती समजा जाऊ द्या. तुम्ही आधी तुमच्या तब्येतीकडे ध्यान द्या. तर काय धडक बसली असती तर केवढ्याला पडलं असतं ते. ताकद काय कमी असते होय त्या जनावरात? बरं बरकत, ते डॉक्टर काय म्हणलं ते सांग. काय नाही, पडल्यामुळे जरा खर्चात नाही. मलम लावला आणि ही पट्टी बी बांधली, गोळ्या बी दिल्यात लिहून. आबू तुम्ही तब्येतीकडे ध्यान द्या काय, आणि आराम करा जरा. उगा रातचं बाहेर पडू नका. आवाज कसला येऊ? तेच सर. माणसं का बरडायला लागलेत? ना ना, या बघूया. यो कसला आवाज आहे? काय माहिती? अरे मै बोलाय की नाही ते लोक खळपच आहे त्यांचा. हे गड्या काळजी घ्या, पिकाचे नुकसान होते बघ. आबू आबू ते आम्ही बघतो, तुम्ही आराम करा. हा आम्ही बघतो. बघतो. राणादा, हे बघ. काय झालंय? मला 2 रानडुकर दिसतात बघा. राणादा, माझ्या बी मळ्यात एक दुकान दिसालं. ते आमच्या मळ्यातनं बी एक गेलंय. आबू थोडक्यात बचावलं. म्हणजे धाड पडली का काय? आता पिकाचं कसं होणार? बरे बघा, तुम्ही घाबरू नका. आपण उद्या सकाळच्याला बघू काय करायचं ते. आणि एकटं दुखतं कुठे बी फिरू नका. तुम्ही निवांत घरला जावा. जा. वय मरणाची ताकद असते त्याच्यात, तेव्हा जरा सांभाळून. शनिदार राखण ठेवली पाहिजे, पिकाचं नुकसान करतील. बरोबर आहे, ठीक आहे. तुम्ही एक काम करा, 5-6 जण राखणीसाठी थांबा. आणि सांगतीला ते मोठ्या ताटल्यानं परत ठेवा आणि त्याचा आवाज करा. ती रानडुकरं आवाजानं पळून जातात. होय होय, बरोबर आहे. बरं ठीक आहे, तुम्ही जावा समजे. ना, ना. जावा यांच्यासंग. आगाऊपणा करू नका. एकटं दुखत फिरू नका कुठं. जावा, संकट राहा समजे. राणा, तुम्ही बी जावा लवकर घरला. ठीक आहे बरकत, आबूची काळजी आहे काय? हा, नाही तर बाहेर उगा येतील. जा. होय, बरं ऐक, ते दरवाजा नीट बंद करून घ्या आतनं. आबू आराम कर काय, आलो आम्ही. ध्यान ठेव. होय. पाणी आण ग. कोण रे? गावात शांतता म्हणून काही नाही, नुसती वरडावरडी आणि बोंबाबोंब चालू असते. आता कोण पेटलं कुणाच ठोक. ए नवन्या, इकडे इकडे. काय रे, गावात कोण खपलंय काय? कशाला वरडालायस? अरे गावात रानडुकरांचा कळप घुसलाय. काय रानडुकर? आणि ती कशाला आल्यात? हा, इलेक्शनला आले असतील. गावात म्हणजे गावात नाही रे, आजूबाजूच्या मळ्यात लय दुडकूस घालेल्यात. आणि बरकतचा आबू थोडक्यात बचावलंय. खरी सांगायलायस? तर काय, गावातले सगळे लोक काटे घेऊन मळ्यात चालल्यात. होय होय होय, जायलाच पाहिजे रे, नाहीतर ही पिकात घुसत्यात आणि नासधूत करतात रे. नवण्या, पण एक बरं झालं, माझा मळाच नाही. बरोबर, चल मी जातो. मला पण मळ्याकडे जायचं ताटल्या घेऊन. होय होय होय, जा. आणि रातभर वाजवीत बस. हा, जा. बघितलंच काय सुरके? हे बघ, आता जरा नीट जपून राहायचं. रानडुक्कर घुसले गावात, एखाद्यानं दिली धडक रागाच्या भरात तर डायरेक्ट
वर सरपंच व्हायचाही नव्हतं तुला. मला कुठं व्हायचं? ए नवऱ्याच्या वयला वय करायचं आणि नाहीला नाही करायचं असते बायकोना. होय. हा हे बघ आता जाण माझा शर्ट घेऊन ये, जरा गावात जाऊन मजा बघून येतो की. आणि हे बघ मी गेलो की दरवाजा लावून घे. लावते. आणि तुम्ही बी नीट जावा बरं का. उगा तुम्हाला धडकलं बिडकलं तर ते ए नाही म्हणजे. हा? मी काय सांगितलंय? दार नीट लावून घे, नाट लावून नको सांगितलं नाहीये. हा चल शर्ट घेऊन ये, चल. आणि दुःख कुठनं आलं असेल गावात काय कळना झालंय. बघ तुम्ही घे इकडे दे इथं घालू काय आता. हा? चला चल चल. होणार आहे रानडुक्कर कुठनं आले ना. पण असं अचानक कस काय घुसल्यावर रानडुकर? आता त्यांचं काय, खायला मिळेल तिकडे घुसत असते ती. सगळ्यांनी मिळून हाकलून लावलं तर जातील ना. अहो काय बी काय, रानडुकर म्हणजे काय साधी आपल्या डुकरांसारखी वाटली भाई? अहो वाघाला बी पळवून लावत्या, डेंजर असत्या तो लई. तुम्हाला काय कळतंय म्हणा. आबा ठीक आहे राणा कुठे गेला? अहो ते आबूला डुकरांना ढुशी दिली म्हण, तिकडे गेलाय तो. हा गावात मी संधीकडे तीच चर्चा सुरू आहे. हॅलो हा होय होय हा बघतो आम्ही काय करायचं ते. होय राणा काय झालं र? आबूची तब्येत कशी आहे? ते थोडक्यात निभावलं, जवळ न गेलं. धडक बसली असती तर काय खरं नव्हतं. अख्ख्या गावात येऊच चालू आहे. होय मोठाच्या मोठा कप आलेला दिसतोय. पिकांची नासाडी करणार बघ हे. ते उद्या समजा जण जमणार आहेत गावात. बघू आता उद्या काय करायचं ते. जरा जपून, लय बेकार जाते ही. राखणीला माणसं वाढवा. हा आबूला काय पाहिजे नको ते बघा. वय उद्या सकाळी मीटिंग आहे तेव्हा ठरवून टाकतो काय करायचं. ठरवा पण दोघांनी जातीने लक्ष द्या. अरे गावातली माणसं घाबरली आहेत. आबा पाराला 400 जण आहेत म्हणत. नेमका अंदाज उद्या सकाळच्याला कळेल. बघा आता जाऊन आराम करा, बाकी काय ते सकाळी बघू. जाऊ. या. रातच्याला झुरपा खळखळ झाली. मी जरा फेकल्यावर बघितलं असा रामपूर सारखा पांढरा सोळा मला दिसला. तसा आवाज न करता मागं पळून गेलो बघा. अरे होय होय मला पण नुसता दुखावण्याचा आवाज येत होता. बरोबर वाघासारखा आवाज येत होता मला. रानडुकराचा आवाज आणि वाघासारखा. अरे कधी ऐकलास का रानडुकराचा आवाज? तो आवाज असं जाऊ द्या. मी झोपड्यात झोपलो होतो, एकदम भूकंप झाल्यासारखं वाटलं. जमीन हादरली राव. ए काहीतरी फेकू नगस. तस्कराचा कळप आला तरी मी भूकंप आल्यासारखं वाटत नाही. आणि रानडुकराचा आल्यावर कसा वाटेल? काय कसल्या गप्पा चालल्यात म्हणायच्या? ते ना पप्या दा रानडुकराला ते कळलंय काय? होय कळलं मला. म्हणलं तेच गावात जरा हाल हवाला घेऊन यावा म्हणून आलतो. काय ठरलं आता? आता बघू राणादारे गावकरी काय ठरवतात ते. इथं बी आहेच का ते राणापुराण? अरे त्या गायकवाडांनी पार पांगळ करून ठेवले तुम्हासनी. हा किती दिवस आता त्यांच्या कुबड्या घेऊन जगणार आहे सा? जरा जाग व्हा की. हे बघा ते लई मोठं तालेवर शेतकरी आहेत. त्यांच्या शेतात घुसलं रानडुक्कर, त्यासनी काय फरक पडणार नाही, त्यांचं काय बी नुकसान होणार नाही. अरे नुकसान तुमचं होणार आहे. हा जरा जाग व्हा की. होय आज रातच्याला सगळ्यांनी आळीपाळीनं पारा द्यायचा ठरलंय. अरे जसाया हे अरे त्या जाग होण्याबद्दल बोलत नाहीये मी. त्या गायकवाडांच्या गुलामगिरीतनं जाग व्हा हे म्हणालोय मी. आणि मग काय करू? काय करू म्हणजे आम्हाच मत द्या. हे बघा या टायमाला संघर्ष पॅनेलचा सरपंच झाला पाहिजे. का ते हे बघा गावासाठी मी रिस्क घ्यायला तयार आहे. माझं जरा बरं वाईट झालं तरी चालतंय,
पण रानडुकरापायी तुम्हाला कुठलं बी नुकसान होऊ देणार नाही मी. माझं संघर्ष पॅनेल रातभर खडा पहारा देणार आहे. आता आमचा संघर्ष रानडुकरासाठी, या गावासाठी. मीच तुमच्या अडीअडचणीला उभं राहणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आता संघर्ष पॅनेलची काडीपिटीच रानडुकराची होळी पेटवणार.